भाजपकडून घोषणा, राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंचं मोठं विधान। तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे। नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स, नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स। राजकारणात काहीही कायम नसतं। राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांचं सूचक विधान। नार्वेकरांच्या विधानाचा अर्थ नेमका काय? चर्चांना उधाण। ठाकरे कुटुंबियांकडून स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन। ठाकरेंचं सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक। ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित। लवकरच होणार महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत ठाणे महापालिकेचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 81 तर भाजप 45 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा। सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल मुनगंटीवारांनी मानले फडणवीसांचे आभार। आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्याच शिक्कामोर्तब होईल। त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। काय म्हणायचं त्याच्यावरती? सगळ्यावर कसं बोलायचं रे? आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कळवलं जातील। मग कोण गेलेत? येऊ तर देत पहिलं। हे जरतर वरतीच खूप असतं सगळं। भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं,
मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे. बघू त्यांच्यात. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्यांना हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. काँग्रेसने जर जाहीर केलं ना, हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं? तोडलं का? बघा, मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मी परत एकदा सांगितलं, महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो. सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे. त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं? ठीक आहे, चला. मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसा काही नाहीये. निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे रे जागा वाटप. माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद. आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जे काय बाकी बोलायचं आहे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही. परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची. आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. धन्यवाद. आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं. नाही,
आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही.